अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसी मध्ये आग लागलेली आहे। पॉली कंपनीलाही आग लागली आहे, त्यामुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। सुदैवानं या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। तर सुपा एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे। पॉली कंपनीला आग लागल्याचं दिसतंय, त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या आगीमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात कोणतीच माहिती समोर आली नाहीये। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत आहेत। लैलेश, सुपा एमआयडीसी मध्ये ही भीषण आग लागलेली आहे, काय कारण आता समोर आलेलं आहे का आणि त्या ठिकाणी काही कामगार होते का, या संदर्भात काही माहिती? निश्चितच अहिल्यानगरच्या सुपा एमआयडीसी मध्ये सकाळी प्रचंड मोठी आग लागलेली आहे। ज्या कंपनीला आग लागलेली आहे ही कंपनी आहे प्लास्टिक प्रोडक्ट तयार करणारी, म्हणजे एसी मध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये लागणारे जे प्लास्टिकचे सीट्स असतात ते सीट बनवणारी ही कंपनी आहे। आणि या कंपनीला सकाळी आग लागलेली आहे। या आगीचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही, पण बहुधा ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग असावी असं सगळ्यांचं मत आहे। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची देखील अजून समोर माहिती नाही किंवा कोणी जखमी असल्याचं देखील अजून माहिती कळत नाहीये किंवा त्या ठिकाणी कोणी जखमी नाही अशीच परिस्थिती आहे। एकूणच ही आग इतकी मोठी आहे की या ठिकाणी असलेले जे अग्निशामकचे बंब आहेत ते देखील अपुरे पडतायत, कारण आगीने सर्वत्र कंपनीला घेरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच लैलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।